शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? पर्याय 1 रायगड, पर्याय 2 शिवनेरी, पर्याय 3 तोरणा, पर्याय 4 प्रतापगड. उत्तर बरोबर आहे, शिवनेरी. प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? पर्याय 1 1645, पर्याय 2 1657, पर्याय 3 1674, पर्याय 4 1680. उत्तर बरोबर आहे, 1674. प्रश्न तिसरा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणत्या पंडितांनी अभिषेक केला? पर्याय 1 रामदास स्वामी, पर्याय 2 गागा भट्ट, पर्याय 3 तुकाराम महाराज, पर्याय 4 समर्थ दत्ताजी. उत्तर बरोबर आहे, गागा भट्ट. प्रश्न 4, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? पर्याय 1 सिंहगड, पर्याय 2 तोरणा, पर्याय 3 राजगड, पर्याय 4 पुरंदर. उत्तर बरोबर आहे, तोरणा. प्रश्न 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा आरमार प्रमुख अधिकारी कोण होता? पर्याय 1 बाजीप्रभू देशपांडे, पर्याय 2 कान्होजी आंग्रे, पर्याय 3 नेताजी पालकर, पर्याय 4 तानाजी मालुसरे. उत्तर बरोबर आहे, कान्होजी आंग्रे. प्रश्न 6, शिवाजी महाराजांनी कोणती युद्ध पद्धती प्रभावीपणे वापरली? पर्याय 1 समोरासमोर युद्ध, पर्याय 2 गनिमी कावा, पर्याय 3 नौदल युद्ध, पर्याय 4 मैदानी युद्ध. उत्तर बरोबर आहे, गनिमी कावा. प्रश्न 7, प्रतापगडावरील अफजलखानाचा वध कोणत्या वर्षी झाला? पर्याय 1 1656, पर्याय 2 1659, पर्याय 3 1664, पर्याय 4 1670. उत्तर बरोबर आहे, 1659. प्रश्न 8, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश पद कोणते होते? पर्याय 1 पंतप्रधान, पर्याय 2 अमात्य, पर्याय 3 न्यायाधीश, पर्याय 4 सुमंत. उत्तर बरोबर आहे, न्यायाधीश. प्रश्न 9, सुरत लुटीचे प्रमुख कारण कोणते होते? पर्याय 1 धार्मिक कारण, पर्याय 2 व्यापार वाढवणे, पर्याय 3 मुघल सत्तेला आर्थिक धक्का देणे, पर्याय 4 इंग्रजाविरुद्ध युद्ध. उत्तर बरोबर आहे, मुघल सत्तेला आर्थिक धक्का देणे. प्रश्न 10, शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? पर्याय 1 1674, पर्याय 2 1677, पर्याय 3 1680, पर्याय 4 1685. उत्तर बरोबर आहे, 1680.